हिरवा रंग जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा एक वेगळाच लुक येतो ना। तर याचा पल्लू पण खूप छान आहे। मला हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। आजकाल आहे ना लवकर उठते मी, कारण सकाळी सकाळी लवकर ऊन पडतं आणि सकाळचं वातावरण अगदी असं छान फ्रेश प्रसन्न वाटतं ना। आता इथे मी चहा ठेवते, तर पातेल्यामध्ये थोडंसं दूध होतं, त्यातच मी पाणी टाकलं, साखर टाकली आणि चहा पावडर टाकते। आज उपवास आहे ना आपल्याकडे, रामनवमीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत उपवास धरतात, 12 नंतर मग आम्ही जेवण करतो। तर म्हटलं चला मस्त थोडासा चहा घेऊ। मी रोज दूधच घेते, पण आज मिस्टरांसोबत म्हटलं चला आपल्याला पण थोडासा चहा घेऊ। तर एका साईडला दूध तापवलं होतं आणि दुसऱ्या साईडला चहा ठेवलेला होता। आता चहा उकळायला जवळपास 5 ते 7 मिनटं लागतात, तर तितक्या वेळात म्हटलं चला बाजूचं सर्व काही क्लिनिंग करून घेऊ। तर इथे किचनजवळ ही रॅक आहे, तर तिला अधूनमधून पुसावंच लागतं, कारण घराचं काम चालू आहे, बाहेरची धूळ पण बरीच येते, त्यावरती बसते। तर म्हटलं चला पटापट थोडंसं कपडा वगैरे मारून घेतला आणि पुन्हा ते डब्बे ठेवून दिले। तसं तर 1-2 महिन्यातून मी एकदा सर्व काही किचनची भांडी वगैरे घासून ठेवत असते, पण आता सध्या घराचं काम चालू आहे, तर वरवरचीच अशी क्लिनिंग माझी चालूच असते। उन्हाळा आला की आपण सर्वच घराची डीप क्लिनिंग करून ठेवत असतो, मोठे मोठे कपडे धुवून ठेवणं किंवा भांडी घासून ठेवणं, वाळवणीचे पदार्थ भरायचे, डब्बे वगैरे सर्व काही स्वच्छ करून ठेवणं, तर माझं तेच असतं। पण सध्या घराच्या कामामुळे मी काही ते सर्व काही काढलं नाही, एवढ्या 15-20 दिवसांमध्येच आवरायचं आहे मला सर्व, त्यामुळे म्हटलं चला वरवरची ही सर्व काही क्लिनिंग करून ठेवू। तर इथले हे काचेचे कंटेनर पण मी स्वच्छ तिथे पुसून ठेवते। आता जवळपास किचन सर्व काही माझा सकाळी सकाळी छान असा आवरलेला होता। त्यानंतर मग चहा पण उकळला, आता मिस्टरांना पण चहा देते। एकीकडे चहा ठेवला की दुसरीकडे मिस्टर देवघरातील देवांना आंघोळ घालत असतात। तर आज रामनवमी आहे, तर सर्व देवांना सकाळी सकाळी मस्त असं उजळवून काढलं त्यांनी, मस्त छान असं देवांना आंघोळ वगैरे घातली। तोपर्यंत चहाही झालेला होता माझा। आता चहा गाळून घेतला इथे, मला पण थोडासा घेतला आणि आम्ही चहा केल्यानंतर मग बाप्पांजवळ ठेवत असतो 1-2 मिनटं। तर हे बघा मिस्टरांनी देवांना छान मस्त असं उजळवलेलं आहे, तर देवांना देवघरामध्ये ठेवलं आणि मग बाप्पांची पण पूजा करून घेतली, बाप्पांनाही चहा दिला। गणपती बाप्पांना जो चहा ठेवलेला असतो ना, तो नंतर मग मिस्टर त्यांना स्वतःला घेतात आणि मला चहा दुसऱ्या कपमध्ये घेतलेला आहे, तर मला चहा लगेच कडक कडक प्यायला आवडतो। तर इथं आता घड्याळामध्ये सकाळचे 8:30 वाजलेले होते। सकाळी सकाळी टी व्हीवरती ना छान अशी मस्त देवांची भजन गाणी वगैरे लावून देत असते मी। तर म्हटलं चला आज रामनवमी, तर मस्त प्रभू श्रीरामांची छान अशी गाणी लावून देऊ। तर हे बघा अयोध्याचे प्रभू श्रीराम आपल्याला सकाळी सकाळी लाईव्ह दर्शन मिळतं आहे। तर आपण काही अयोध्याला जाणार नाही, पण घर बसल्या आपल्याला इतकं छान मस्त दर्शन मिळतं आहे, तर तुम्हालाही दाखवते मी। खूप सुंदर अशी श्री प्रभुरामांची मूर्ती आणि खूप छान वाटलं असं श्री प्रभुरामांचं दर्शन घर बसल्या मला मिळालं, कारण बाहेर तर काही जायला वेळ नव्हता। तर म्हटलं चला आता घर बसल्याच दर्शन घेऊ। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। मस्त व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे। गेली 2-3 दिवस झाले आपलं व्हिडिओ येत नव्हते, बऱ्याच ताईंनी कमेंट्स पण केल्या मला आणि मी पोस्ट पण टाकली नाही, कारण सध्या आता उन्हाळा लागल्यापासून आहे ना मसाल्याच्या ऑर्डर्स बऱ्याच वाढलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला दिवसभर मसाला लाडू बनवावं लागतं आणि वाळवणीचे पदार्थ पण बनवायचं काम चालू होतं, त्यामुळे मला काही वेळ मिळत नव्हता, म्हणून मग मी काही बाकीचं शूटच केलं नाही। आणि सध्या तुम्हाला घराची परिस्थिती सांगते, आमच्याकडे घरामध्ये बिझनेस चालू आहे, म्हणजे आमचं घर नाही, आमचं गोडाऊन झालेलं आहे, कारण जिथे तिथे सगळं रॉ मटेरियल पडलेलं असतं, कुठे पुठ्ठा, कुठे मसाल्यांचे ड्रम, कुठे प्लास्टिकचे डब्बे, कुठे काय तर कुठे काय, त्यामुळे ना असं शूट करायला इंटरेस्टच राहत नाही की काय दाखवू तुम्हाला, आणि सारखंच पसारा आवरावा लागतो, हे आवर ते आवर ते आवर, तरी पण पसारा होणारच। आता बिझनेस म्हटलं तर आपल्याला सर्वच कामं करावी लागतात, म्हणून मग म्हटलं चला 2-3 दिवस काही शूट करायचं नाही, पण मग आज आहे रामनवमी, म्हटलं तर चला आजचा दिवस छान आहे, तर सर्व ताईंना शुभेच्छा पण देऊ। तर आज रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून खरंच खूप खूप शुभेच्छा। आणि आज मस्त फ्रेशमध्ये सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। ऊन लवकर पडतं, सकाळ लवकर होते, त्यामुळे सकाळचं वातावरण अगदी असं फ्रेश प्रसन्न वाटतं आणि मला पण सध्या खूप फ्रेश वाटायला लागलेलं आहे। आणि माझ्यापुढे भरपूर अशा साड्या पण तुम्हाला दिसत आहे, तर म्हटलं चला आपल्या सर्व ताईंना साड्या पण दाखवू। मी नवीन खरेदी केलेली आहे साडीची, तर मी माझ्यासाठी कोणती साडी घेतली ती दाखवते, आणि अजून 2 साड्या मी एक्स्ट्रा आणलेल्या होत्या, तर त्याच बघत होते मी।
तर इथं मी या कलांजली पैठणी आणलेल्या आहे, 4 आणलेल्या होत्या, एक मी दिली. तर ह्या 2 आहे ना, मामीला एक आणि मावशीला एक घेतलेली आणि एक मला स्वतःला घेतली. मला तर 2 घ्यायच्या होत्या पण एकच घेतली सध्या मी, अजून एक घ्यायची मला. तर या साड्या मी का घेतल्या, कारण आपल्या बाळाला आहे ना मामीने मावशीने ज्वेलरी दागिना आणलेला होता. तर त्यावेळेस मला काही त्यांना साड्या द्यायला जमलं नाही, कारण माझी तब्येत जरा बिघडली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये गेली होती, तुम्हाला माहिती ना. त्यामुळे मग ते राहूनच गेलो होतं. तर म्हटलं चला आता लग्न सराई चालू झालेली आणि मस्त बहिणीने पण साड्या आणलेल्या होत्या विक्रीसाठी. तर तिच्याकडूनच मी ह्या 3-4 पैठणी घेतलेल्या आहे. कलांजली पैठणीच्या आता सध्या ट्रेंडिंगला आहे, त्या बऱ्याच ताई घेतात आणि मला पण आवडल्या, तर मग मी तिच्याकडूनच आणलेल्या आहे. आणि मी कोणत्या आणल्या ते पण दाखवते. तर हा आहे ना वाईन कलर आहे, तर म्हटलं चला हा मामीसाठी घेऊ. मामी गोरा आहे तर मामींना खूप छान दिसेल कलांजली पैठणी. आता गौरवचं लग्न आहे तर लग्नासाठी भरपूर साड्या खरेदी करणार आहोत आम्ही. तर म्हटलं चला एक आत्ता घेतली, अजून 1-2 माझं होईलच घेणं, तेव्हा तुम्हाला दाखवेल मी नंतर. आणि ही एक मावशीला घेतली. तर मावशीला हा कलर आवडला, वाईन जांभळा कलर, पर्पल कलर. तर असा थोडासा वांगी कलर टाईप दिसतोय ना. तर ही साडी खरंच खूप छान आहे. मी साडीचं ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते आणि साडी पण एक ओपन करून दाखवते. तर हे बघा, यावरती आहे ना असे छान मस्त स्टार आहेत, छोटे छोटे स्टार आहेत. हा कलर पण माझ्याकडे नाहीये, पण म्हटलं चला मावशीला आवडलाय तर मावशीला मी हा देणार आहे. आणि त्याचा जो पल्लू आहे ना तो पण खूप छान आहे, खूप भरगच्च आहे. त्यावरती मोर पण आहे, हे बघा छान आहे ना. तर मला खूप आवडली ही पण साडी. तर म्हटलं चला ही एक घेतली मी. आणि सेम हाच पॅटर्न आहे, फक्त कलर चेंज आहे, हा वाईन कलर. तर याचं ब्लाऊज तुम्हाला दाखवते. तर ब्लाऊजला पण खूप छान अशी मस्त डिझाईन आहे. तर हे बघा, इथे ना थोडेसे डायमंड आहे. डायमंड म्हणजे रात्रीचं फंक्शन असो तर मस्त असे चमकतील ते. आणि पाठीला गळ्याला डिझाईन पण आहे. तर हे बघा, ही गळ्याभोवती दोन्ही साईडला आहे. आणि साडीचा पोत आहे ना एकदम छान आहे, म्हणजे साडी अशी फुगणारी नाही, एकदम चापून चुपून नेसणारी आहे. कलांजली पैठणी मला पूजाने घेतलेली होती, मी लाडूच्या बारशाला नेसलेली होती बघा. एकदम चापून चुपून नेसल्या जाते, एकदम फुगत अजिबात नाही, छान आहे ती. तर ही मी माझ्यासाठी घेतलेली आहे. तर हिचं ब्लाऊज तुम्ही बघू शकता, थोडासा फरक आहे ब्लाऊजच्या डिझाईन मध्ये. आणि पाठीच्या गळ्याला पण छान अशी मस्त डिझाईन आहे, हे बघा. आणि ब्लाऊज पण भरपूर मोठा आहे, हे बघा. माझ्याकडे हिरवा रंग नव्हता तर म्हणून मग मी घेतला. बॉटल ग्रीन आहे माझ्याकडं, मेहंदी कलर पण आहे, पण हिरवा प्रॉपर जो असतो ना तो नव्हता. तर म्हटलं चला ही मला खूप आवडली. तर ही बघा, हिचे काठ पण छान आहे ना पैठणीसाठी. आणि घडी बघू शकता तुम्ही, एकदम अशी मस्त बारीक घडी होते, खूप जास्त फुगणारी नाहीये. तर याची प्राइस काही विचारू नका, कारण बहीण साड्या विकते तर तिलाच माहिती प्राइस. आता तिने मला दिल्या, अजून मी तिला पैसे काही दिलेले नाहीये, पण तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे बघा छान आहे ना हा. तर हा हिरवा रंग माझ्यावर कसा दिसतो नक्की मला सांगा. हिरवा रंग जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा एक वेगळाच लुक येतो ना. तर याचा पल्लू पण खूप छान आहे, मला पल्लू म्हणजे पदर साडीचा खूप आवडला मला. हे बघा खूप सुंदर आहे, मोर आहे त्याच्यावरती. चला, तर आता माझ्या ह्या सर्व साड्या तुम्हाला मी दाखवल्या आहे आणि मी आता ब्लाऊज शिवायला टाकणार आहे याचा, कारण आमच्याकडे लवकर काही ब्लाऊज शिवून मिळत नाही. मी जिथे टाकते त्या ताई खूप छान ब्लाऊज शिवतात, पण लवकर काही मिळत नाही, कारण त्यांना पण बऱ्याच जणांचे द्यावे लागतात. आणि ऑलरेडी मी एक साडी तिथे दिलेली आहे, पूजानेच मला घेतलेली ती साडी, पण मी अजून वेअर केलेली नाही आहे, नवीनच आहे. तर माझा विचार चाललाय की गृहप्रवेश जेव्हा असेल, जेव्हा माझं घर होईल, ज्यावेळेस मी पूजा वगैरे घरात करेल त्यावेळेस ती साडी मी वेअर करेल अंगावर. तर ती काय अजून आलेली नाही आहे, तर ती आल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल. आणि ही ग्रीन हिरव्या रंगाची साडी पण आता मी
ब्लाऊज शिवायला टाकणार आहे. आणि अजून एक साडी मला पाहिजे, तर पेट्रोल ब्लू कलरची साडी मला पाहिजे होती, पण ती काही मिळाली नाही. म्हणजे बहिणीकडे तो कलर आलेला होता पण बुक झालेला होता, त्यामुळे तिने काही मला दिला नाही. ती आता पुन्हा गेल्यावर आणणार आहे, तेव्हा ती मला देईल, तेव्हा मी ती घेईल. आणि आता मामाच्या मुलाचं गौरवचं पण लग्न आहे, तर लग्नामध्ये आम्हाला साड्या घ्यायच्याच होत्या. तर म्हटलं चला आधीच साडी घेऊन ब्लाऊज शिवून ठेवलेलं बरं असतं, नाहीतर मग टायमिंगवरती खूप फजिती होते, तुम्हाला माहितीच आहे. आणि लग्न म्हटलं ना, दरवर्षी लग्न सरीमध्ये आपण तीच साडी काही नेसत नाही, आपल्याला असं काहीतरी वेगळं पाहिजेच असतं दरवेळेस. म्हणून म्हटलं आता पूजाच्या लग्नात बऱ्याचशा साड्या घेतल्या मी, त्याच आतापर्यंत मी बऱ्याच लग्नांमध्ये वापरल्या, म्हणजे नेसल्या होत्या. पण म्हटलं चला मामाच्या मुलाचं लग्न आहे, तर आपण 1-2 साडी आपल्या स्वतःसाठी पण घेऊ. खूप जास्त महाग नाही, कारण खूप जास्त महागड्या साड्या पण मला घेण्यात जास्त इंटरेस्ट राहत नाही. मी खूप जास्त महागड्या साड्या घेत नाही, कारण एकदा साडी घेतल्यानंतर मग ती एकदा-दोनदा नेसल्यानंतर आपल्याला वाटत नाही की ती परत नेसावी. म्हणून मग मी थोडीशी कमी प्राईजमध्येच घेते, जेणेकरून आपले पैसे वसूल होतील आणि आपली हौस पण होईल. म्हणून खूप जास्त महाग साड्या काही मी घेत नाही कायम. मी थोड्याशा स्वस्तात मस्त साड्या घेत असते. तर ही साडी पण खूप जास्त महाग नाही आहे. आता अजून एखादी साडी यातलीच बघणार आहे मी पैठणीमध्येच, आणि नंतर मग तुम्हाला दाखवेलच कोणती घेईल. तर चला आता तुम्हाला माझ्या या सर्व साड्या आवडल्याच असतील ना, नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या रंगाची साडी आवडली. काय म्हणतो, काय आहे काहीतरी बोलतंय ते, बोल ना, बोल ना. काय म्हणते पिल्लू तू? लाडू ते बाबाच्या मिशा नको घेऊ डोलू. अरे पिल्लू, अरे माझं सोनवलं, पिल्लू माझं गोनवलं, कुठं आलं माझं सोनवलं? आले बापले, आले बापले, म्हणजे नको बाले भोये माझी आचो 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 कागतो, आचो एवढं कागतो. इकडे पूजा ना मार्केटमध्ये जाणार होती, त्यामुळे तिने ना बाळाला इकडे आणून दिलं. आणि रोज आपल्या धनराजला बघितल्याशिवाय काही दिवस जात नाही आमचा, त्यामुळे कधी तो इकडे कधी तिकडे असं त्याचं चालूच असतं. आणि इकडे आल्यानंतर त्याला इतका आनंद झाला होता मला बघतात, तर तो खूप छान मस्त हसत होता, खेळत होता. आणि रामनवमीच्या निमित्ताने पूजाने त्याचं फोटोशूट पण केलेलं होतं स्टुडिओमध्ये जाऊन, तर ते फोटो तुम्ही बघितले असेल, व्हिडिओ वगैरे तिने टाकलेले होते, पोस्ट पण केलेले होते मी काही. तर खूप छान मस्त दिसत होता लाडू आणि खूप भारी हसत होता. आता तो ना असा आवाज काढून बोलायचा प्रयत्नही करतो आणि खूप गप्पाही मारायला लागतात त्याच्यासोबत. माझे केस तर ओढून ओढून पूर्ण एकदम भूतासारखे केले होते त्यांनी, म्हणून मी केस असेच बांधून दिले होते. तर खूप त्याला असं बाहेर जायची इच्छा असते, त्याला असं वाटतं की आपल्याला फिरायला घेऊन जावा. एकाच ठिकाणी तो अजिबात बसत नाही. आणि पूजाला जायचं होतं मार्केटमध्ये, तर म्हणून ती आली होती आमच्याकडे लाडूला ठेवायला. तसा लाडू आमच्याकडे येतच असतो दिवसभरातून, कधी पण सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी, कारण त्याला बघितल्याशिवाय काही माझा दिवस जात नाही. दुपारची वेळ होती, आम्ही दोघे पण मराठी मूव्ही बघत होतो, तर TV चालू होता, त्यामुळे मी आवाज म्यूट केला होता, नाही तर लाडूशी खूप छान मस्त आम्ही गप्पा करत होतो. आणि हे बघा लाडू कसा गालाला चावतोय, त्याची पप्पी घेतली का तोही माझ्या गालाला पप्पी घ्यायचा प्रयत्न करतो. त्याला इतकं समजायला लागलेलं आहे आणि खरंच खूप छान मस्त खेळत होता. बराच वेळ तो आमच्याकडे होता, 2-3 तास. नंतर मग तो कंटाळला, त्याला भूक पण लागली होती आणि पूजा पण मार्केटमधून आली होती. मग राहुल मामाने त्याला आहे ना नेऊन दिलं. तर हे बघा कसे माझे केस ओढतोय, तर कसा खेळतोय, त्याला खूप भारी वाटतं असं खेळायला. चला आता बराच वेळ आमच्याकडे होता लाडू, आणि त्यानंतर मग राहुल त्याला घेऊन गेला. आणि आज आम्हाला आहे ना खिडक्या लावायच्या होत्या घराला, तर आमच्या खिडक्या येऊन बरेच दिवस झाले होते, 4-5 दिवसांपासून बनवून आणलेल्या होत्या, पण त्यावरती लावायच्या बाकीच होत्या. तर पुढे ना पुढच्या साईडला इथे ना मोठ्या मोठ्या खिडक्या काढलेल्या आहे, विंडोज, तर त्या तिथे आम्हाला लावायच्या होत्या. आणि वरती या मोठ्या लोखंडी खिडक्या घेणं म्हणजे जरा अवघडच होतं. तर ते लोक आलेले होते, तेच फिट करणार होते ही खिडकी. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे जवळपास 5-5:30 वाजले आणि वातावरण अगदी असं ढगाळ झालेलं आहे, जणू पाऊसच येईल असं वाटतं आहे मला. खूप छान वाटतं आहे, पण फ्रेश वाटतं आहे ना, हवा पण मस्त सुटलेली आहे. तर इथे ना मोठ्या मोठ्या खिडक्या बनवून आणलेल्या आहे आम्ही, समोर लावायच्या आहे त्या. तर ही एक मोठी विंडो बनवली मी, पण हाफ बनवली मी, पूर्ण बनवली नाही आहे. म्हणजे मला हाफच आवडत होती, म्हणून मग मी त्यांना अशा प्रकारे बनवायला सांगितलेली आहे. तर हे बघा,
आणि ही तुम्ही बघितली, ही आता वरती घ्यायची आहे. खूप दिवसांपासून ह्या खिडक्यांची मी वाट बघत होती की कधी माझ्या खिडक्या बसतील. तर आजवरती फायनली खिडक्या बसून जातील. बाकीच्या सर्व खिडकी बसवल्या आहेत, त्यात पण मी तुम्हाला दाखवते वरती गेल्यानंतर. आणि मी या खिडकी खास माझे छोटे छोटे ट्री लावण्यासाठी बनवून घेतलेलं आहे आणि भरपूर उजेड तर येणारच आहे त्यातून. तर चला तुम्हाला दाखवते. खाली आहे तोपर्यंत वरती गेल्यानंतर तर दाखवेल मी कुठे झाडं ठेवणार आहे मी त्यामध्ये. तर हे बघा, इथे मी ना खाली स्पेस करून घेतला आहे, जेणेकरून इथे मला झाडांच्या छोट्या छोट्या कुंड्या ठेवता येईल. आणि ही मी हापच बनवली आहे. याला कलर केलेला नाही आहे ना, त्यामुळे असं गंज लागलेला आहे. आणि इथे पण स्पेस केलेला आहे झाडांच्या कुंड्या ठेवण्यासाठी. वरतून आता आहे ना मोठ्या मोठ्या दोऱ्या सोडता आहे खिडकी घेण्यासाठी, कारण वरती खिडकी घ्यायचं म्हटलं तर थोडंसं अवघड आहे. खरं तर एवढी मोठी लोखंडी खिडकी वरती घेणं थोडंसं अवघडच होतं, कारण ती लोखंडाची असल्यामुळे खूप जड होती वजनाला. आणि आता ते दोर लावून वरती ओढून घेत आहे. काही जण वरती गेलेले होते टेरेसवर, काही जण इथे थांबलेले होते. अशा प्रकारे ही विंडोज वरती घ्यायचा प्रयत्न केला. राहुल पण आलेला होता खाली, तर खालून पण त्याने इथे एका ठिकाणी अटकली होती विंडोज, तर त्याने ती काढली आणि अशा प्रकारे व्यवस्थित ती हळूवारपणे वरती घेतली. तर थोडंसं अवघडच काम होतं हे. आम्ही ना इकडे पुढे गॅलरी वगैरे काही काढलेली नाही आहे, कारण जुन्या कामामध्ये गॅलरी काढल्यामुळे आम्हाला ह्या मोठ्या मोठ्या विंडोज इथे ठेवाव्या लागल्या, जेणेकरून हवा उजेड भरपूर येईल आणि घरामध्ये अंधार होणार नाही. तर हे बघा, कशी बशी खिडकी एकदाची वरती त्यांनी आणली आणि तिथे फिट केली. त्यानंतर बाकीच्या ज्या खिडक्या आहे ना बंगल्याच्या, त्या छोट्या आकाराच्या होत्या, तर त्या अशा प्रकारे त्यांनी लावलेल्या आहे. आणि बंगल्याला कलर पण झालेला आहे, काही कलर द्यायचा बाकी आहे. तर ह्या जिन्याच्या ठिकाणी पण खिडक्या लावल्या गेल्या आहे आणि बेडरूमच्या ज्या खिडक्या आहेत त्या पण तुम्हाला आतमधून दाखवते. तर हे बघा, मस्त दिसत आहे दिसायला, कारण ते फक्त असे पाईप दिसत आहे, पण त्याची डिझाईन बाहेरून खूप मस्त दिसत होती. छान वाटतात ह्या खिडक्या, थोड्याशा काहीतरी अशा वेगळ्या दिसत आहे. असे पाईप लावलेले दिसत आहे, म्हणजे डिझाईन पण वाटते आणि दिसायला छान दिसतं. तर अशाच लावल्या आम्ही सर्व. घराचं काम अजून बरंचसं बाकी आहे. जवळपास 15 दिवस गेली, काम बंदच होतं. आता फक्त फरच्या टाईल्स वगैरे आणायच्या आहे, ग्रेनाईट मार्बल ते आणायचं आहे, ते लावायचं आहे. पण होळीच्या सणापासून आहे ना कारागीर गेले होते गावी, ते काल परवा आले, म्हणून काम सुरू झाले आता. आता दुसरी विंडोज वरती घ्यायची होती, तर ही जरा वजनाला हलकी होती, कारण ही हाफ होती. तर हिला पण घेतलं वरती, पण ती पण वरती घेणं जरासं कठीणच गेलं. तर ही जी मी आधी दाखवली ना तुम्हाला, अशा प्रकारे वरती आल्यानंतर दिसते बघा. आणि खूप मोठा स्पेस आहे तिथे पुढे, तर तिथे आपण झाडं वगैरे लावू शकतो, ठेवू शकतो. आणि हिला पण तसंच केलेलं आहे मी. तर ही पण हळूवारपणे त्यांनी अशी ओढून घेतली दोराने आणि छान अशी तिथे लावून दिली. तर दोन्ही पण खिडक्या माझ्या फायनली वरती आज आलेल्या आहे. तर खूप छान वाटतं खिडक्या लावल्यानंतर पण. आणि दोन्ही खिडक्यांना आता कलर वगैरे केल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच. काचा वगैरे तिथे लावायच्या बाकी आहे, स्लायडिंगची काच वगैरे येईल तिथे. तर चला, हा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.